पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी रूप पाहता पाहता लोचनी टाळ वाजवा जीव लावून रूप पाहता पाहता लोचनी 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 सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी तुहा विठ्ठल विठ्ठल बलरामा तुहा विठ्ठल विठ्ठल बलरामा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर पर कोमा देवीवर बापर कोमा देवीवर बापर कोमा रखोमा देवीवर तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा बापर कोमा देवीवर पावर कुमार रोमा देवीवर तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा माधव माधव बलवा तुहा विठ्ठल विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल तुहा विठ्ठल विठ्ठल
काला देणारा कसा पाहिजे आणि काला घेणारा कसा पाहिजे, अर्थात काला वाटणारा कसा पाहिजे आणि काला कोणाला दिला पाहिजे, अशा दोघांच्या उभय अधिकाराचा विचार करणारा अभंग आहे. विठाला उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या वेळेमध्ये सर्व मंडळी ज्या चिंतनात उपस्थित आहोत त्या उपस्थितीचं निमित्त अर्थात या कीर्तनाचं निमित्त तुम्हा आम्हा सर्वांचे परमार्थ स्नेही आपल्या भागातील मृदंग वैभव नवे नवे वारकरी संप्रदायातील मृदंग वैभव आमचे गुरुबंधू आदरणीय हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज जगताप यांनी चालू केलेलं ज्ञानश्री गुरुकुल वारकरी गुरुकुल आणि या गुरुकुलाचा हा द्वितीय वर्धापन दिन या औचित्यानं आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. गुरुकुलाचा वर्धापन दिन आणि त्याचबरोबर उन्हाळी शिबिर संस्कार शिबिर या ठिकाणी आयोजित झालं, त्याचाही समारोप अशा उभय निमित्ताने संपन्न होत असणारा हा 3 दिवसीय भक्ती उत्सव आणि या शिबिराची अर्थात या उत्सवाची समारोपाची चिंतन सेवा माझ्या वाट्याला माझ्यावर त्यांचं असणारं जे निर्निमित्त प्रेम आहे एवढं जर कारण सोडलं तर कोणतंच कारण ही सेवा माझ्याकडे येण्याला नाही. नाहीतर आज या ठिकाणी उपस्थितीचा जर विचार केला तर ज्यांची कीर्तनं महाराष्ट्रभर गाजतात असे डझनानं कीर्तनकार इथे आहेत, डझनानं नक्की आहेत की जे वजनदार कीर्तन करतात, ज्यांची कीर्तन वजनदार आहेत. पण गणेश महाराजाला कीर्तनकार वजनदार पाहिजे होता, त्याला करावं काय आता. आमचं कीर्तन जरी वजनदार नसलं तर देवाने केल्या कीर्तनकारच वजनदार केलाय अशी अडचण. पण एवढी सर्व सन्माननीय मंडळी आहेत, सर्वांचा नाम उल्लेख वेळेच्या मर्यादेत करणं शक्य नाही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट माझ्या बुद्धीत पण एक दोष आहे. एखादी व्यक्ती अनेक वेळा जरी भेटली तर मला त्या व्यक्तीचं गाव नाव ध्यानात राहतं आणि हा माझ्या वडिलोपार्जित आलेला दोष आहे. माझ्या वडिलाला तुम्ही आता जर जाऊन विचारलं की तुमच्या जावयाचं नाव काय तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. माझे वडील म्हणतात घरात विचारून सांग. आणि मग वडिलांची माझ्या वडिलांची मिराशी गा देवा ती परंपरा मी चालवतोय. माझ्या बुद्धीत तोच दोष आहे आणि हा दोष माझ्याजवळ असल्यामुळे मी फार मोठी किंमत मोजली सागर महाराज. एवढ्यासाठी मी लग्न केलं, नाव ध्यानात राहत नाही म्हणून लग्नच केलं नाही मी तेवढ्यासाठी. उद्या जर मला म्हटलं कोणी नाव घ्या तर कोणाचं घ्या ध्यानातच राहत नाही, ही अडचण आहे माझी.
म्हणून सर्वांविषयी आदर, अंतःकरणात तेवढाच आदर आहे, म्हणून सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करायचा आहे. खरं तर सांगायचंच ठरलं तर सर्वांच्या चरणी नमस्कार करतो वाकून सर्वांच्या चरणी नमस्कार करतो वाकून. आता वेळ जास्त जाऊ नये म्हणून नाव घ्यायचं ठेवतो तुमचा सन्मान राखून. बस सर्वांविषयी सद्भाव. आणि आमच्या गणेश महाराजांनी चालू केलेले हे कार्य त्यांच्या कर्तृत्वाचा द्वितीय वर्धापन दिन आहे. त्या संबंधानं मी समारोपातही बोलण्याचा प्रयत्न करेन. भरपूर उपस्थिती आहे. सर्वांविषयी सद्भाव. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने असते. काला म्हणजे प्रसाद आहे आणि परमार्थ प्रसादापर्यंत जात असतो. हे एक वाक्य आपण कायम बोलत असतो, ऐकतही असतो. संसाराचा समारोप पश्चातापाकडे आणि परमार्थाचा समारोप हा प्रसादाकडे. संसार करून मिळतो तो पश्चाताप आणि परमार्थ करून मिळतो तो प्रसाद. की ज्या प्रसादाला संज्ञा काय आहे, पीराची मंडळी प्रसादाला मलिदा संज्ञा देतात. देवीचे भक्त प्रसादाला शेरणी ही संज्ञा देतात. तशी वारकरी प्रसादाला काला ही संज्ञा देतात. काला या संज्ञेमध्ये आज काय आहे, प्रसाद आहे. पण हा काला सामान्य नाही. याचा महिमा गाताना तुकाराम महाराजांनी गायलाय. या काल्याची महिमा आहे का तुकाराम महाराजांना काय गायलाय. महाराज म्हणतात, यासी तुळे ऐसे काही दुजे त्रिभुवनी नाही, काला भात दही ब्रह्मादिका दुर्लभ. या काल्याच्या तुलनेला त्रैलोक्यात कोणतीच वस्तू येणं शक्य नाही. कोणते शक्य नाही. की जो काला ब्रह्मादिकाला सुद्धा काय आहे, दुर्लभ आहे. ब्रह्मादिकाला काला दुर्लभ आहे यात नवल नाही. देवाला सुद्धा किती दुर्लभ आहे. त्यालाही कृष्ण अवतारात एकदाच करता आला. ज्या गोपाळांनी एवढी साधना केली त्यांना सुद्धा आयुष्यात काला किती वेळा खायला मिळाला, एक वेळच खायला मिळाला. पण आपण किती भाग्यवान आहे, आपल्याला आठवड्यातून 2दा-3दा तरी मिळतो. का बरं हे बोलू, तो काळा मिळावा ही आमची योग्यता नाही. मला लायकी शब्द वापरू वाटला नाही म्हणून मी योग्यता शब्द वापरलाय. काळा मिळावा ही आमची काय नाहीये, योग्यता नाहीये. तरी काय मिळालं, योग्यता नसताना मिळण्याचं एक कारण आहे, आमची योग्यता नाही पण आमचा वशिला लई जबर. आणि वशिला कोणाचा आहे, ज्ञानोबा तुकोबाचा वशिला आहे म्हणून आम्हाला काला कायम मिळतो. आम्हाला जर ज्ञानोबा तुकोबाचा वशिला नसता तर मला नाही वाटत आपल्याला हा काला मिळाला असता. पण आपण वशिल्याचे आहोत, लेकर आहोत असं म्हणतो. लेकर असल्यामुळे आपल्याला काला मिळतोय की जो काला दुर्लभ आहे. मग एक नियम आहे मंडळी, जी वस्तू जेवढी दुर्लभ ती सांभाळायला देणारा, ज्याच्या हातात सांभाळायला द्यायची त्या व्यक्तीचा विचार आणि ज्याला वाटायची त्याचा विचार करावा लागतो. उदाहरण जर द्यायचं ठरलं, आपल्या जिल्ह्याचा कलेक्टर निवडायचा आहे आणि शाळेचा चपराशी निवडायचा. दोघांची निवड एक प्रक्रियाच आहे. चपराशाची निवड ही एक प्रक्रिया आहे आणि कलेक्टरची नियुक्ती ही पण काय आहे, प्रक्रिया आहे. पण जेव्हा चपराशी निवडायचा असतो तेव्हा जास्त निकष आहेत. तर कलेक्टर निवडायचं तेव्हा जास्त निकष आहेत. कारण काय, कलेक्टर हे पद फार महत्वाचे, फार जबाबदारीचे. मग तेवढ्या जबाबदार व्यक्तीच्या हातात ते आलं पाहिजे. म्हणून त्या कलेक्टरची निवड करताना विचार जास्त आहे. चपराशाची जास्त एवढा विचार केला जात नाही. कारण इंग्रजीमध्ये त्या चपराशाला अजून एक नाव आहे, पिऊन. तो पिऊन असला तरी चालतो. पिऊन, तो पिऊन असला तरी चालतो. पण पद वस्तू जेवढी महत्वाची, अधिकाराचा विचार तेवढाच महत्वाचा. 6व्या अध्यायात ज्ञानोबराची उभी कशी केशव महाराज. ज्ञानोबरा 6व्या अध्यायात म्हटले, हे काज किर निर्वाण. हे योगाचं जे काज आहे हे काय आहे, निर्वाणीचं काज आहे. मग योग निर्वाण आहे, योगापेक्षा ज्ञान, ज्ञानापेक्षाही भक्तीचा नंबर पुढचा आहे. हो, त्याच्या पुढचा नंबर आहे. हे काज किर निर्वाण. पण एरवी तरी असाधारण, हे तर निर्वाणीचं कार्य वाद नाही. पण एरवी तरी व्यवहारामध्ये साधारण वस्तू सुद्धा ती अधिकाराची सिद्धी ओढवेवीन काय सिद्धीच आहे. ज्ञानोबराय म्हणतात, व्यवहारातली साध्यातली साधी गोष्ट ती जर अधिकाराच्या सिद्धीशिवाय पूर्णत्वाला पाहिजे त्या पद्धतीने जात नाही. आणि हे काज किर निर्वाण आहे. हे तर फार महत्वाचं आहे, फार दुर्लभ आहे मंडळी, फार महत्वाचं आहे. मग याच्या अधिकाराचा विचार झाला पाहिजे. किती दुर्लभ आहे,
काल्यातले 3 घटक पहा. काल्याचे 3 रूप आता सांगायला वेळ नाही, बरं सांगतोच एका वाक्यामध्ये. काल्याचं 1 रूप आहे काला खाऊ दही भात, हे प्रतिकात्मक रूप आहे. काल्याचं 1 ज्ञानमय रूप आहे, तो का म्हणे काला कोठे अभेद देखिला. आणि काल्याचं 1 भक्तिमय रूप आहे हरिनामाचा खिचडी काला, 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 खिचडी काला, खिचडी काला, असे खिचडी काला आहे. हरीचं नाम आणि त्याच्यावर घातलेलं प्रेमाचं मोहन, याची जी खिचडी आहे त्याला म्हणतात काला. पहा आता 3 काले पहा. पहिला काला दहीलाईचा काला. महाराज ते दहीलाईचा काला खायला सुद्धा सप्त्याचा शेवटचा दिवस याची वाट पाहावी लागते. जीवशिवाच्या ऐक्याचा काला. बहुनाम जन्मनाम म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते. ज्ञानवान माम प्रपद्यते, पण कधी बहुनाम जन्मनाम म्हणते, कितीतरी जन्माच्या शेवटी मग मिळतं. आणि भक्तिमय काला तर किती दुर्लभ आहे बाप. या काल्यामधले 3 घटक पहा. हरीचं नाम आणि प्रेम, तिन्हीच्या संबंधाने शब्द पहा काय काय आहेत. हरी दुर्लभ आहे, किती दुर्लभ आहे. परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे सोन्याचे पाय. पर्वत गर्भवती पाशा, अवघे रान कल्पतरू. परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. सोन्याचे पर्वत गर्भवती पाशा, अवघे रान कल्पतरू. परिया दुर्लभ विठोबाचे पाय, परिया दुर्लभ विठोबाचे पाय. सोन्याचे पर्वत गर्भवती पाशान, अवघे रान कल्पतरू. सोन्याचे पर्वत गर्भवती पाशान, अवघे रान कल्पतरू. परिया दुर्लभ, परिया दुर्लभ, परिया दुर्लभ विठोबाचे. अत्यंत दुर्लभ आहे. सोन्याचे पर्वत करता येतील, अवघे रानोरान कल्पतरू करता येतील. हरी दुर्लभ आहे. हरीचं नाव तर अति दुर्लभ आहे. जय वाचे पुढा भोजे, नाम नाचतसे माझे. जे जन्म सहस्र ओळगी, जे एक वेळ मुखाशी यावया. सहजासहजी तोंडाला देवाचं नाव येत नाही. आम्हाला एक सवय, फोन आला, जय हरी, रामकृष्ण हरी, श्री विठ्ठल अशी म्हणण्याची काय आम्हाला सवय. कोणी फोन करा, आमच्या तोंडातून तो शब्द येतो. एकदा मला फोन आला, तो चुकून येतो, त्याला काय म्हणतात, रॉंग नंबर. तो आला, ठरल्याप्रमाणे आम्ही तो उचलला. जय हरी, पुढून उत्तर काय यायला पाहिजे होतं, जय हरी, पण पुढून उत्तर काय आलं, मायला फोन महाराजाला लागला वाटत. त्यानं एवढं उरकलं पण जय हरी म्हटला नाही. त्याचं कारण काय, दुर्लभ आहे. कोणाच्या तोंडाला येत नाही, कीर्तनात बसून येत नाही. हो, कीर्तनात बसून सुद्धा येत नाही. विठाला 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 विठाला
आता जीव लावून म्हणले तुम्ही हाड म्हणल्या तो कुत्रे बी हाड टाकीत त्यात काय विशेष. पर या दुर्लभ हरी दुर्लभ, हरीचं नाव दुर्लभ. आणि या जगात प्रेम किती दुर्लभ. बापरे, प्रेमासारखं दुर्लभ या जगात काहीच नाही. हो महाराज, तुम्हाला नाही बायको, हा तुम्हाला काय माहिती प्रेमाची भाषा, तुम्हाला काय कळते प्रेम. हा टिंब टिंब महाराज घडी घडी पोराला फोन लावायचे. बाळू काय करतो, ललू काय करतो, बाळू काय करतो. मी त्याला म्हटलं काय हो एवढं घडी घडी करताय फोन, एवढं कुठं लाड असतो का, आज कुठं असतं का. ते म्हणे ज्याला असतं त्याला कळतं म्हणे. म्हणलं एक पोरगण शब्द वेगळा वापरला, मी आता वेगळा वापरतो. एक पोरगा झाला म्हणलं पुरुषार्थ करू नका, डुकरीनं एकदाच 25 होतात म्हणलं, बस करा म्हणलं चला. असतं माणसाचं प्रेम. म्हण आम्हाला आहेत ना पत्नी आहे, आम्हाला मुलं आहेत, ते करतात ना प्रेम. नाही, तो प्रेमाचा आभास आहे. व्यवहारामध्ये कधी कधी वासनेला प्रेम म्हणून, वासनेलाच प्रेम म्हणतात लोक, आणि कधी कधी मोहाला प्रेम म्हणतात. प्युअर प्रेम नाही आहे व्यवहारामध्ये. मोहाला प्रेम म्हणतात. हो आता मी ह्या युगात आहे की जे युग मायेच्या सागराचे त्या युगात मी जबाबदारीनं बोलतोय. हा ऐका, जगदंत पाती ज्याच्या त्याच्या मर्यादा आहेत. संसाराच्या क्षेत्रामध्ये खरंच आई प्रेमाचा सागर आहे, पण जेव्हा परमार्थाचा क्षेत्र चालू होतं, आईचा प्रेमाचा सागर आटतो, तिथं एकच प्रेम सागर आहे, ते म्हणजे संत आहेत. म्हणून प्रमाण काय, केले उपकार सांगू काय, बाप न करी ऐशी माय. माय बापे सांभाळी ती, लोभा कारणे पाळी ती, तैसा नव्हे देवराव याचा कृपाळू स्वभाव. मनासारखे न होता बाळकाशी मारी माता, तैसा नव्हे देवराव याचा कृपाळू स्वभाव. आहे की नाही. मायबापाच्या पुढचं प्रेम देव करतो, त्याच्याही पुढचं प्रेम संत करतात. आता ही पहिली मीमांसा जी केली आपण, ती मनाच्या प्रेमाबद्दल केली. ते बाप न करी आईशी माय हे बरेच लोक संतांकडे लावतात, संतांकडे नाही येते, हे मनाकडे. मनुराजा एक देहपुरी, असे नांद तू त्यासी दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, तेने कृपा केली. मग पहिला प्रेमाची मीमांसेची समीक्षा मनाच्या प्रेमाबद्दल आहे. दुसरं प्रमाण मायबापे सांभाळी ती, देवा करताय. आता संतांचं मायबापाच्या प्रेमाची तुलना पहा काय. माय बापे पिंड पाळीला माया, आणि जन्म मरण जाय संत संगे. पण मायबापाचं प्रेम हे मोहाचं प्रेम आहे. हो संतांचे शब्द आहेत की नाही. माय बापाचा कडवळ काय सांगू रे गोपाळा, जेव्हा लागली यमशृंखळा तेव्हा दुरी राहिली. चला म्हणजे इथं मोहालाच प्रेम म्हटलं जातं. आणि जेव्हा एक तरुण एका तरुणीला, पती पत्नीला किंवा पत्नी पतीला जेव्हा प्रेमाची परिभाषा वापरतात ना, त्यात वासना असते. पण निक प्रेम जगात मिळत नाही. साधी एक कैमुतिक न्यायानं कल्पना करा अभि महाराज, साधी. जगाच्या मालकाला ज्याचा दुष्काळ आहे त्याचा आपल्याला सुकाळा असेल असं तुम्ही कोण्या भ्रमात राहता. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ, म्हणजे ज्यानं जग निर्माण केलं त्याला दुष्काळ आहे. त्यात आपली कुठे टिमकी वाजवायची. ते तात्या सांगत असतात, ओढ्याला पाणी आलं आणि उंट मदारी सगळं भिजायला लागला, बुडायला लागला, आणि इकडं बाजूला शेळी उभी होती. ते शेळी म्हणली, उंट दादा माझी आळपणी भिजल का रे. जिथं देवाला दुर्लभ आहे आपल्याला किती दुर्लभ आहे. मग चला या सगळ्या वक्तव्याचं तात्पर्य कालात दुर्लभ आहे. आणि मग एवढी महत्वाची वस्तू कोणाकडेही कशी द्यायची आणि कोणालाही कशी द्यायची. चला साधारण सांगतो. कीर्तन झाल्यानंतर पंगत आहे, पुऱ्यांचा वास येतोय मला, तुमचं माहित नाही. जे काय असे पंगत कुठे कोण्या गावाचे दृश्य. कीर्तन संपलं की तरुण पोरांची धाव कुठं होते वाढण्याकरता, पंक्तीकडे होते. आणि तरुणांनी वाढलंच पाहिजे महाराज, शास्त्र. जो तरुण पोरगा पहिल्या पंक्तीला बसतो, हे पोरं ऐका, तरुण असो कोणी पोरं असो, जो पोरगा पहिल्या पंक्तीला बसतो त्याचं लग्न लवकर जमत नाही. असं काय शास्त्र. अच्युत सर मला लई पहिल्या पंक्तीला बसायचा नाद होता. असो असो पोरं पळतात, मोठे जातात, लहानही जातात. मग त्या स्वयंपाकाची व्यवस्था करणारी माणसं काय करतात. लहान पोरं आले, पत्रवाळ्या वाडा, पाणी वाडा, मीठ वाडा, ग्लास वाडा. त्याच्यापेक्षा जबाबदार जे असतात मग त्यांच्या हातात
तुम्ही भात वाढा, तुम्ही भाजी वाढा, आणि जो काही महत्वाचा पदार्थ असेल तो मात्र जबाबदार व्यक्तीकडेच दिला जातो आणि त्यालाही सांगितलं जातं कोणालाही वाढू नको, कोणालाही वाढू नको. म्हणून काला वाटणाऱ्याचा अधिकाराचा विचार झालाच पाहिजे. कारण देवाची भाषा पहा. एक सुरुवातीला देव काय म्हटला काल्याच्या संबंधात, या आलं तरी या रे लागे मोजके माझ्या मागे मागे. प्रमाण काय, अवघे माझ्या मागे मागे. माझ्या माग कोण कोण या, अवघे. अवघे देवाच्या नादी लागले, चोरून लोणी खाल्लं, अवघ्यावर आरोप आला, अवघ्यांना वनात जावं लागलं, अवघे खेळले, अवघ्यानं गायी वळल्या, आणि आता काला करताना अवघ्याला द्यायला पाहिजे का नाही. तिथं म्हणतो माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण. निवडा भिन्न यातोने, 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 निवडा भिन्न यातोने. का बरं, माझे गडी कोण कोण अनंतर निवडा भिन्न यातोने असं का. ज्ञानेश्वरीची गंमत अशीच आहे केशव महाराज. हो ना, तरी गीतेचे हे दुभते पुढे वत्स करोनी पार्थाते. ज्ञानोबाराचा शब्द आहे दुभिन्नली जगापुरते श्रीकृष्ण गाय. ही भाषा कोणाची, ज्ञानोबाराची. हो, पण तीच भाषा ज्ञानोबाराची आहे का, अध्यात्मशास्त्री ही आहे आणि अंतरंगचे अधिकारी आहे. हे काय, एका बाजूला म्हणतात गीता हे तत्वज्ञान सगळ्यांकरता, एका बाजूला काय म्हणतात फक्त अंतरंगा करता. एवढंच नाही, त्या अंतरंग जर तुम्हाला कळत नसेल तर युक्ती सांगतो म्हणे, अहो अर्जुनाचे पंक्ती जे परिसने योग्य होती ती कृपा करून संती अवधान द्यावे. म्हणजे याचा विपर्यास कसा आहे ह्या ओवीचा, जे अर्जुनाच्या योग्यतेचे आहेत त्यांनी बसा, बाकीच्याने गेलं तरी चालेल. ध्वन्यर्थ याच्यामध्ये आहे, ध्वन्यर्थ आहे. आता मला तिथं विचार नाही जास्त करायचा, मला विचार काय करायचा, एका बाजूला सगळे या रे लहान होतो, याती भलते नारी नर सगळ्यांनी या, आणि पुन्हा त्या संतांनी म्हणायचं नको नको स्त्रियाचा परमार्थ, नको नको स्त्रियाचा एकांत. पुढाऱ्याने असं बोलणं, महाराज लोकांनी असं बोलणं ठीक आहे, संतांनी बोलावं का असं. हे काय तर त्याचं समन्वय दोनच एकाच वाक्यात सांगतो. प्रवेशाचे अधिकारी सगळे, प्रसादाचे सगळे नाहीत. 10वीच्या वर्गामध्ये 50 पोरं येऊ शकतात, पण पहिला नंबर एकाचाच आहे ना. तसं परमार्थात सगळे येऊ शकतात. काला म्हणजे माझ्यासोबत खेळायला लिहिलेला अवघे माझ्या मागे मागे, पण काला देताना मात्र नाही. माझे गडी कोण कोण. तो कोबा इकडे या बरं, इकडे काय यात माझे गडी कोण कोण आहेत ते निवडा बरं. पहिला शब्द गडी, हात मोठा खटकणार आहे. गडी निवडा, बाया कुठं सोडायच्या, कुठं हाकलून द्यायच्या त्या स्त्रिया, तसं नाही म्हणले. ऐका, देवानं किती प्युरिटी जपली पहा. रास लिहिलेत एकही गडी येऊ दिलं नाही आणि काल्यात एकही बाई येऊ दिली नाही. हा बरोबर ना माझं. रासक्रीडेमध्ये एकही गडी नाही आणि काल्यामध्ये हा भेद नाही, ही व्यवस्था आहे. जेव्हा स्टँडवर किंवा रेल्वे स्टेशनवर शाळेमध्ये टॉयलेटचे 2 कंपार्टमेंट असतात, स्त्रियांसाठी आणि पुरुषांसाठी. तो भेद आहे का सर? भेद नाही आहे तो, स्त्री पुरुषांसाठी व्यवस्था आहे. देवाने स्त्रियांना दिला तो काला, आपलं रास लिहिला, आणि गोपाळांना दिला काला. उलट ऐकलं का, पुरुषांपेक्षा स्त्रियांची मजा जास्त आहे. गोपिकांना किती दिवस रास क्रीडा केली, ती रात क्रीडेची राती मी ब्रह्म क्षणमास केली होती. आपले नव तात्या ब्रह्मदेवाच्या 6 महिने एवढी रात्र केली आणि एवढा आनंद गोपिकाला दिला. आणि गोपाळांना अगदी थोडक्यात, पण नाही बरं त्याच्यात बी गमक आहे, ते आजच नाही सांगत, सगळंच एकदा सांगितलं. पुन्हा गणेश बुवा कीर्तन ठेवायचं नाही, माझा भांडवल वापरून जपून जपून काढावं लागत. सगळेच मुखडे पहिल्या दिवशी वाजून जमत नाही आहे ना. काला गाठायचा आहे, रोज वेगळं वेगळं काढावं लागतात, वेगळे वेगळे राग आहे का नाही. हा चक्रधार कोणताही चालतो, राग कोणताही असो, गमधानी सा चक्रधार चालतो कोणता, राग कोणताही असो. ऐका, विचार सांगत होतो, काय सांगत होतो. हा उलट पुरुषांपेक्षा तुमची मजा जास्त. हो ह्यांची लई फजिती हो, अति फजिती. कुठून देऊ,
पुरुष जेव्हा बायकोला प्रवासाला घेऊन निघतो तेव्हा पिशवी कोणाकडं? बोला की प्रश्न. मी आंदोलन छेडले, तुम्ही मागं सरकू नका आता, फक्त मला मदत करा. मी आंदोलन छेडलंय, मी हिंमत केली, आता तुम्ही हिंमत दाखवा. पुढाकार मी घेतलाय आणि मी हिंमत काय केली? बायको नाही म्हणून. आता माझी काय हिंमत होत होती? बायकोला प्रवासाला घेऊन पुरुष निघाला. पिशवी कोणाकडं? पुरुष. बरं, 2 पिशव्या असल्या, एक जड आणि एक हलकी, तर जड कोणाच्या बोकांड देऊ? पुरुषाच्या. स्टँडवर गेल्यावर त्यानं एसटीची चौकशी कोणी करायची? बोला की पुरुषांनी. एसटी आल्यावर पळू पळू जागा कोणी धरायची? पुरुषांनी. आणि पळू पळू जागा जर एकच भेटली तर बसायचं कोणी? बरं, 2 जागा भेटल्याच दैवयोगानं, तर खिडकीच्या बाजूला हवा घेत कोण बसत? आणि एसटीत त्या लोकांच्या घामाचा वास कोणाला घ्यावा लागला? पुरुष. तिकीट 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 तिकीट, कंडक्टरला तिकीट कोण काढित? पुरुष. म्हणजे हे कधीची भाषा आहे माझी? जेव्हा ह्यांना तिकीट फुकट झालं नव्हतं तेव्हाची भाषा आहे. बरं, तिला जर तहान लागली तर पाण्याची बाटली कोण आणीत? पुरुष. तिला जर उसाचा रस प्यावा वाटला तर कोण आणीत? पुरुष. तिला जर कुरकुरे खाऊ वाटले तर कुरकुऱ्याचे पुढे कोण आणीत? पुरुष. बरं, एवढं खाऊन तिच्या पोटात डच मळलं आणि ती जर दिवे घाटात वकली ते तिच्या शेजार कोण बसत? बोला की पुरुष. बंकर स्वामीच्या सप्त्यात कीर्तन करत होतो, कोणाला बसावं लागत? ते मागून म्हणलं, महाराज बसावं लागत नाही, का पुसावं बी लागत म्हणला. तो म्हणला मला कधी कधी पुसावं बी लागत म्हणजे. हा. आणि एवढं करून पाहुण्याच्या घरी गेल्यावर निघताना साडी कोणाला? माणसाच्या नशिबाला एवढा रुमाल आणि डोक्यात न बसणारी टोपी. बरं, बिचाऱ्याचा वनवास अजून संपला नाही. हा, आता तोडी किरवाणीवर वनवास आलाय. पुन्हा परतीच्या प्रवासात ह्याच्या पाहुण्याकडे जर गेलेला असला, तुमचे पाहुणे माझ्याशी कसे चुकीचे वागतात हे ऐकत यावं लागत. आणि तिच्या पाहुण्याकडे गेल्यावर तुम्हाला वागण्याची शिस्तच नाही हे ऐकत यावं लागत. आता तुम्हाला प्रश्न असेल, सागर महाराज तुम्हाला एवढं बारीक कसं माहिती? तुम्ही तर ब्रह्मचारी, तुम्हाला एवढं बारीक कसं माहिती? ते माहीत असण्याचं कारण आहे, हे ऋषी मुनी मला रोज भेटतात. आणि तितिक्षु ब्राह्मण, तितिक्षु ऋषी, हे सहनशील महात्मे, त्याचे अनुभव आम्हाला सांगतात, ते आम्ही कीर्तनात सांगतो. मला माहीत असण्याचं काहीच कारण नाही, बाकी काहीच कारण नाही. बरं, निघाले का आता? अजून वनवास संपलेला नाही, ते ऐकत यावं लागत. हा, पण तिने किती ताप देऊ द्या, घरीच आणावं लागत. जसा एखादा गुरखी म्हैस घेऊन शेतात जातो, एखादा गुरखी म्हैस घेऊन शेतात जातो, ती कोणाच्या धानावर पडली तर शिव्या कोणाला? ती किती पळाली तर पळापळ कोणाची? याची. पण त्या म्हशीनं किती बेजार करू द्या, म्हैस दावणीवर आणावंच लागत. तसं तुम्ही दृष्टांताचं आणि सिद्धांताची एकीकरण करून मला अडचणीत आणू नका. तुमचा भेद काय मला चांगला दिसत नाही, तुम्ही मला अडचणीच्या आणण्यात विचारात. तसं नाही, हा दृष्टांत आहे. तसं किती त्रास दिला, घरी आणावंच लागतं. कोणाला? म्हशीला कोण म्हणलं अरे बाबा ते दृष्टांत होता, ते मागचं सोडून द्या, पुढचं बोला तुम्ही, मला अडचणीत आणू नका तुम्ही. आता भैरवी ऐकायची कुलदीप महाराज, भैरवी राहिली आता. आणि घरी आल्यावर पिशवी ठेवीत नाही, अशी आदळी ती, आणि अशी कोपरापासून हात जुट, माझे जुटत नाहीत पण तिचे जुटतात. आम्ही बागायतदार आहेत. हात जोडती आणि एक वाक्य बोलती, निर्वाणीच. याच्यानंतर तुमच्या सोबत कुठंच अनुभवाचे बोलत महाराज, स्पष्ट पाठ आहेत सगळ्यांना. म्हणून तुमची मजा जास्त आहे. गोपाळानं एकदा काला तुम्हाला 6 महिन्याची रास दिला. नको नको स्त्रियाचा परमार्थ एवढ्या निकषावर आमच्या मागं हात धुवून लागू नका आणि कोणाच्याही नादी लागू नका. देश काय नव्हते, हा ते हा असो. तात्पर्य आहे का मंडळी? गडी कोण कोण, गडी शब्दावर आक्षेप आहे, ह्या कुठं सोडायच्या? त्यांच्याकरता काला गडी निवडा. कोण कोण 2दा का? वेळ मर्यादा पाहता. कोण कोण शब्द 2 वेळा आहे. माझे गडी कोण कोण. तुकाराम महाराजाला देव म्हटले, तुकोबा
तुम्ही एक करा, वाढणारे कोण आणि द्यायचं कोणाला, म्हणजे देणारे कोण आणि खाणारे कोण, असे दोन्ही निवडा. मग हळूच तुकोबानं विचारलं, निवडा काढायचे कोण, घाबर्याच्या मोडा काढ्या, धाडा भ्याडा वळतीया. तो का म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. हे काढून द्या आणि काला देण्याचं टोपलं ज्याच्या हातात द्यायचंय तो असा निवडा. कसा, अभंगाचं पहिलं चरण. कंठी धरीला कृष्ण मनी, 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 कंठी धरीला कृष्ण. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटून एकामेका, काला वाटून एकामेका. आदनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, काला वाटून एकमेका, काला वाटून एकमेका. काला वाटणारा कसा पाहिजे, ज्यानं कंठात कृष्ण म्हणे धारण केला आणि अवघ्या जनामध्ये त्याला प्रकाश आला. म्हणजे तो साधनात रत पाहिजे, साधनेचा परिणाम त्याच्या जीवनात दिसला पाहिजे. एखादी शाळा यशस्वी कधी, मोठी बिल्डिंग बांधली म्हणजे, ॲडमिशन हजारानं झाले म्हणजे नाही. निकाल काय येतो यावर त्या शाळेची काय असते, यशस्वीता असते, त्यावर यशस्वीता असते कोणत्या शाळेत. तसं फळ, ज्याची साधना होऊन साधना फळापर्यंत गेलेली आहे. म्हणून कंठी धरीला कृष्ण म्हणे हा जर साधन विचार असेल तर अवघाजनी प्रकाश हा फल विचार आहे. ह्याचे 3 अर्थ करायचे अगदी 2-2 मिनिटात. कृष्ण मनी याचा पहिला अर्थ करा, कृष्णस्तु भगवान स्वयं. कृष्ण म्हणजे ब्रह्म आहे ना, प्रमाणित की नाही आपल्याकडे. परब्रह्म निष्काम तो, परब्रह्म निष्काम तो, गवडिया घरी तो हा, गवडिया घरी वाक्यावारे अंग कृष्ण नवनीत तोरे, वाक्यावारे अंग कृष्ण नवनीत तोरे. त्या गोपाळा खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्म, धावनिया मागे यशोदे भोजन, धावनिया मागे यशोदे भोजन, धावनिया मागे यशोदे भोजन, धावनिया मागे यशोदे भोजन. ब्रह्म कैसे वेडावले बाई, कैसे वेडावले बाई, ब्रह्म कैसे वेडावले बाई. ब्रह्मच वेड झालं, ब्रह्मच कृष्ण रूपानं आलं. आता प्रभू सुधाकरामध्ये आचार्यांनी 4 आक्षेप घेऊन कृष्णाची परब्रह्मता सिद्ध केली आहे. जवळजवळ 10 मिनिटं जातील, मला तेवढा वेळ आता घालवायचा नाहीये. आणि म्हणून भगवान कृष्णस्तु भगवान स्वयं, कंठात कृष्ण म्हणे धारण केला म्हणजे मी कृष्ण आहे, अर्थात मी ब्रह्म आहे.
ह्या बोधावर आला आणि आदो अहम ब्रह्मास्मी तत्पश्चात सर्वम खलविदम ब्रह्म, सगळीकडे ज्याला देवाचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे याच्यातून समता घ्या. वाढणारा कसा पाहिजे, त्याने सगळ्याला सारखं पाहिलं पाहिजे. आता कृष्णमणी शब्दाचा दुसरा अर्थ घ्या. कृष्णमणी म्हणजे कृष्णाचं नाव, ज्याने देवाचं नाव कंठात धारण केलं. त्याचा परिणाम काय? कंठी कृष्णमणी नाही अशुभते वाणी. ज्याच्या कंठात कृष्णाचं नाव आहे त्याची वाणी सगळ्यांकरता गोड आहे. म्हणजे वाढणारा समता दृष्टीचा पाहिजे, वाढणारा गोड वाणीचा पाहिजे. आता कृष्णमणी शब्दाचा अर्थ काय? कृष्ण म्हणजे काळा, ज्याने गळ्यात काळा मणी धारण केलाय. काळा मणी याचा अर्थ समर्पणाचं प्रतीक आहे. काळा मणी. मला सांगा, बाईच्या गळ्यात काळा मणी कधी येतो? 12वी पास झाल्यावर कोण म्हणलं इकडे? लग्न झाल्यावर असतं. मग जिच्या गळ्यात काळा मणी आला त्याचा अर्थ काय? त्याचा अर्थ काय? बाई कपाळ तुझं आहे पण कुंकू त्याचं आहे. कपाळ तुझं पण कुंकू त्याचं आहे. गळा तुझा पण मंगळसूत्र त्याचं. कान तुझे पण नथ त्याचे. नाक तुझं पण झुंबर त्याचे. हा उलट झालं का? मी वापसा आहे का नाही बघा. वापसा तपासून घेतला आहे. वापसा आहे. वापसा. देह तुझा पण सत्ता त्याची. म्हणजे याच्यातून त्याग घ्या, समर्पण घ्या. वाढणारा कसा पाहिजे? समता दृष्टीचा पाहिजे. वाढणारा कसा पाहिजे? गोड वाणीचा पाहिजे. आणि वाढणारा त्यागी पाहिजे. एक मिनिटात सांगतो. वाढणाऱ्याने सगळ्याला सारखं पाहिलं पाहिजे. बुंदीची बादली घेतली एकानं, टोपलं घेतलं वाढायला. प्रेमाचा दिसला की दाबून बचक, ओळखीचा नसला तर ढिल्ली बचक, आणि ज्याचं आपलं पटत नाही बुंदी 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 करून. वाढणाऱ्याने असं नाही केलं पाहिजे. त्याने सगळ्यांना सारखं वाटलं पाहिजे. हे वाढणाऱ्याचा अधिकार. वाणी गोड पाहिजे. ते बुंदीवाला कुठे आहे? वाढ याला वाढ. ह्याच्या बापाला कधी भेटले ते खायला? बोल महाराज. वाणी जर पदार्थ किती भारी असू द्या पण वाणी जर गोड नसेल मजा येत नाही. आणि पदार्थ सामान्य असू द्या, वाणी गोड पाहिजे. त्या फलटण जवळ निरगुडी नावाचं गाव आहे. फलटण जवळ निरगुडी आहे. त्या निरगुडीमध्ये आमचे सस्ते अण्णा आत्ता वारले. एसटी मध्ये होते अण्णा सुभाष अण्णा सस्ते आमचे. इतकी वाणी गोड महाराज. मी त्यांच्या घरी गेलो की आई स्वयंपाकाला आणि अण्णा वाढायला. कधी कोर वाढायचे कळू सुद्धा देत नव्हते. पण आता गोड पदार्थाचा आग्रह ठीक आहे, ठ्याचा सुद्धा लय आग्रहानं खाऊ घालायचे. घ्या किंवा महाराज, खा किंवा महाराज. काय ठ्याचा? त्यांच्या आग्रहामध्ये ते गोड लागायचा. पुढं काय व्हायचं ते आता सांगत नाही. अवघड आहे तो प्रकरण, अवघड आहे. हो, वाणी गोड पाहिजे वाढणाऱ्याची. आणि वाढणारा त्यागी पाहिजे. ह्याला नामदेव आपाची लय मोठी गोष्ट आहे. वेळ घालवा का नाही मोठा प्रश्न आहे. का सांगू? राहू द्या राव, सांगू म्हणता. वाढणारा कसा पाहिजे? त्यागी. आपाची गोष्ट काल ऐकलंयस तर तुकाराम महाराजाकडून. तुम्ही आता राहू द्या, नंतर दुसऱ्या पार्ट मध्ये ऐकू. वाढणारा त्यागी पाहिजे. मला राहिलं नाही तरी चालेल. आणि या बाबतीत या माता मौल्यांचा नंबर आहे. मला सांगा, सणाला डाळ कोण शिजवतं? या. पुरण कोण वाटतं? या. पोळी कोण करतं? या. आणि गरम गरम खातं कोण? या. अरे खाल्लेल्या अन्नाला जागा असं वागणं बरं नाही तुमचं. महाराज, बायांना काय मिळतं शेवटी? कुरडयाचा बुगा. आखी कुरडई याला, हिला बुगा. गरम गरम आखे भजे याला, चुरा हिला. गरम आखी पोळी याला, फुटलेल्या पोळ्या यांना. वरचा नरम नरम गरम गरम भात यांना, बुडाचा यांना. आमटीतली तर्री तर्री यांना, बुडातला गा यांना. त्या घेत. पण आता ह्या बी अपडेट झाल्या. ह्या भजे तळताना 2 घाणे खाऊन घ्यायला लागले आजकाल. अपडेट झाले आता. ह्या पण अपडेट झाले आता. तो सोडून द्या. वाढणारा त्यागी पाहिजे. आणि असा ज्याच्याकडे त्याग आहे, जो सगळ्याला समता दृष्टीने पाहतो, आणि जो वाणीचा गोड आहे, असा वाढणारा कोण? असा वाढणारा कोण? असा. आता द्यायचा कोणाला? आपण नंतर म्हणू दुसरं चरण, कारण मला उत्तरार्धच पाहिजे आता. वैष्णवनिका संभ्रम. द्यायचा कोणाला? वैष्णवाला द्यायचा. वैष्णव कसा पाहिजे? निका पाहिजे. आणि तो कोणाबरोबर? संभ्रम. इथं भ्रमाने युक्त असा अर्थ नाही करायचा. समब्रह्म, ज्याला सगळीकडे समता दृष्टीला आली. नाही तर एक वारकरी, जुन्या काळात बैलगाड्या असायच्या वारीच्या वाटाने, आणि मग तळावर गेले की मग बैलाला कडबा वगैरे टाकायचे. एक वारकरी गेला,
आंघोळ करून आला, धोत्राचा पिळा खांद्यावर, हातात तांब्या, हरिपाठ चालू, चौवेदी जाणं शैशास्त्री करून 18 पुराण हरिची काय म्हणतो नवनीता ते ज्ञानंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग असं हरिपाठ म्हणत येऊ लागला. आणि सहज त्यानं पालाच्या बाहेर पाहिलं तर शेजाऱ्याच्या गाडीचे जे बैल होते त्याच्या पुढं भरपूर कडबा होता, पण ह्याच्या बैलाच्या पुढं कडबाच नव्हता. त्याने इकडं तिकडं पाहिलं आणि त्याच्या बैला पुढचा कडबा पायानं आपल्या बैला पुढं सरकायला लागला आणि नेमका हरिपाठ आला होता. सर्वगटी राम देहादी एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. उच्चारत नाही, ज्याच्या अनुभवात समता आली. आणि एक आहे महाराज, आनंदात तेव्हाच येतो एका उंचीचे पाहिजे. भागवताचं पहा बरं, पुराण 18 आहेत, पण प्रतिष्ठा जास्त कोणाची आहे? श्रीमद भागवताची. म्हणजे श्रीमद भागवताला किती प्रतिष्ठा आहे? काही विद्वानाचं मत आहे 18 पुराणामध्ये श्रीमद भागवतच नाही, देवी भागवत आहे. हे भद्वयम आहे ना, भद्वयम, ह्या भद्वयमामध्ये आपण काय घेतो? भविष्य आणि भागवत. हे भागवत ते श्रीमद भागवत घेत नाहीत, काही विद्वान देवी भागवत घेतात. त्यांनी त्याला कारण काय दिलं? देवी भागवत का धरायचं? कारण शंकराचार्यांनी जेवढी भाष्य ग्रंथ लिहिले तिथं प्रमाण म्हणून पुराणातली वचनं घेतली, पण श्रीमद भागवतातलं एकही वचन वापरलं नाही म्हणून हे त्याला काय दिलं जातं? कारण दिलं जातं. पण दुसऱ्या विद्वानांनी ते सिद्ध करून दाखवले, त्याला आता मला विस्तार करायचा नाही. म्हणजे काही लोक 18 पुराणात त्याचा अंतर्भाव करत नाहीत, तरी सुद्धा प्रतिष्ठा कोणाला आहे? या भागवताला आहे. का बरं? कारण या भागवताचा वक्ता आणि या भागवताचा श्रोता पहा कसा आहे. वक्ता शुकाचार्य आहेत आणि श्रोते कोण आहेत? परीक्षिती आहे. दोघांचा अधिकार पहा. राजा परीक्षितीला सुद्धा आईच्या गर्भात देवाचं दर्शन आहे आणि शुकाचार्याला सुद्धा गर्भातच देवाचं दर्शन आहे. म्हणजे ज्या ग्रंथाचा वक्ता ज्याला गर्भात देवाचं दर्शन आहे आणि ज्या ग्रंथाचा श्रोता त्यालाही गर्भात देवाचं दर्शन आहे, म्हणून एवढी प्रतिष्ठा प्राप्त आहे. एका जीवाचे पाहिजे. हो, कीर्तन कधी रंगतं? कीर्तन या संज्ञेला कधी येतं? त्याचे कोटी आहे. पक्वाजा अर्धा गायक पाहिजे, पक्वाजा अर्धा गायक पाहिजे. त्याला कळालं पाहिजे आता अंतरा संपलाय, आता मुखड्यावर येणार आहे. हो, आता उठावणी टाकली पाहिजे, लग्गी धरली पाहिजे, उतरणी सॉफ्ट टाकली पाहिजे. आणि त्यातही असे काही चाली ज्या जास्त आवर्तनाच्या आहेत तेव्हा उठावणी समीपासून धरली तरी चालते, पण ज्या चाली कमी आवर्तनाच्या आहेत लगीचं सौंदर्यच प्रगट होत नाही, अशी उठावणी धरावी लागते, लगीच समेला चालू झाली पाहिजे. उदाहरण, रूप पाहता लोचनी, कमी आवर्तनाची चाले, ह्याला उठावणी कुठं पाहिजे? उठावणी अशी पाहिजे. आता सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, साजनी तो हा विठ्ठल, तो हा इथं लगीच चालू झाली पाहिजे, त्याच्या आधी उठावणी धरली पाहिजे. तर त्या लगीचं काय होतं? सौंदर्य होत, प्रगट होतं त्या लगीचं. नाही तर मग आणि काय चाली लांब आवर्तनाच्या आहेत. हो, तुझं काय आता गाऊ तुझं ओविया मंगळी, आता गाऊ तुझं ओविया मंगळी. मुखड्यावर गेल्यावर याचे आवर्तन 4 होणार आहेत. मग तुम्हाला चाल लगीच सौंदर्य दाखवायला जागा आहे. मग त्या भजनाला काय केलं पाहिजे? कळालं पाहिजे. आता हे आपण सगळे तर जाणकार आहेत म्हणून बोलतो महाराज. जेव्हा पक्वाजाला त्याची कला दाखवण्याकरता मुखडा वाजूच दिला पाहिजे. त्यानं काय त्याचं काय असेल चक्रधार वाजवला पाहिजे. पण कधी? जेव्हा गायकाचा खर्जातला विस्तार संपलाय, त्यानं मध्यम षड्ज गाठलाय, आता त्याचा अस्थायी संपलेली आहे, आता अंतर्याचा आलाप त्याला करायचा आहे, षड्जाच्या वर गेलाय, त्यानं लय आता द्रुत धरलेली आहे, आता त्याला षड्ज दाखवून ताना मारायच्या, तेव्हा चक्रधार वाजवला पाहिजे. हे खर्ज लावित पक्वाजी अशीच बघतात. एवढी फट मिळाली की घुसलेच म्हणजे काही लोक घोड्यासारखा स्वर लावतात आणि काही स्वराला असो 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 जास्त नका विस्ताराचा बस. पक्वाजा काय पाहिजे? अर्धा गायक पाहिजे. अजून गायक अर्धा कीर्तनकार पाहिजे महाराज. साथ करणारा गायक काय पाहिजे? निम्मा कीर्तनकार पाहिजे. बऱ्याच वेळेला असं असतं प्रमाण योग्य असतं,
तिथं ते बसतं, पण या वक्त्याची मानसिकता आहे का तेव्हा ते स्वीकारण्याची? त्या वक्त्याची मानसिकता आहे का स्वीकारण्याची? हाही अभ्यास कोणाला पाहिजे? हो, नाहीतर एक शब्द आला, एक जण म्हणू लागला, मी आज परमार्थात जो आहे ते माझ्या आजीचे कृपा आहे, आजीचे हे मज, चालू झालं प्रमाण. अरे तसं नसतं, आज्यात बी लय फरक असतो रे. आजी आणि आजी ह्याच्यात फरक आहे. मग गायक काय पाहिजे अण्णा? अर्धा कीर्तनकार पाहिजे. पुढं आहे का? पकवाजा अर्धा गायक, गायक अर्धा कीर्तनकार, आणि कीर्तनकार अर्धा पकवाजा, अर्धा गायक आणि अख्खा कीर्तनकार पाहिजे. आता तुम्हाला गंमत सांगतो, हे बारीक बारीक गोष्टी आहेत. उलट काय आहे, ह्याचे सुद्धा संस्कार केंद्र पाहिजे, खास कीर्तनकारच पाहिजे. याला कीर्तनात पहिली पुंडलिक वरदा कशी म्हणायची, ती कधी म्हणायची? पक्वाच्या वाट बघतोय आता, त्याला उत्तरणी टाकून धागिनाता लावायचा, हे पुंडलिक वरदा म्हणतच नाही. पहिली मध्यमातली पुंडलिक वरदा झाली, पहिली पुंडलिक वरदा थाप टाका. आता प्रवचनाला बसलो तेव्हा पुंडलिक वरदा कशी? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. चाल झाल्यानंतर कंबर बांधताना पहिली पुंडलिक वरदा कशी? पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. इथं संपलं, आणि आता जो विठ्ठल येईल तो दागिनं त्याच्या समीवर आला पाहिजे. हे पकवायला कळालं पाहिजे कुठं धरायचं. ते वाट बघत आणि झोपलेलंच राहत नाही चाल. आणि मग कंबर बांधणं झाल्यावर मग षड पुंडलिक, हा असं आहे ते. मग ते त्याला अर्धा पकवायचा पाहिजे, अर्धा गायक पाहिजे. गाता येणं न येणं ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा विषय आहे. गाता येणं ऐकलं का? ज्याला गाता येत नाही, लक्ष देऊन पुढचं वाक्य आहे का, ज्याला गाता येत नाही तेव्हा दुसरे गाताना गप्प बसणं हे लय चांगलं गाणं आहे. बघा तुम्ही, आता गायक मंडळी भरपूर आहेत. हो, कीर्तनकार बेसूर असला तर साथ करायला जड जात, पण तेवढं जड जात नाही. ते गप बसलं तर जरा बरं पडत. काय कायचा स्वर लागत नाही, बिचारी गप्पी बसत नाहीत. मनोनी भिन्न भेद नाही, मनोनी भिन्न भेद नाही. हे बसवायला 8 दिवस गेले महाराज मला. आता तुम्हाला काय सांगू, आता लय अवघड विषय आहे. आणि मग हे सगळे एका जागी आले की मग अवघा रंग एक मग मजा. म्हणून वाढणारा कसा? कंठी धरीला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. आणि घेणारा कसा? वैष्णव निका. निका वैष्णव पाहिजे. आणि असं घेतल्यानंतर मग काला वाटू एकमेका. टाका थाप, तुम्हाला आल्या चान्स. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटो एकमेका, काला वाटू एकमेका, एकमेका काला वाटू, काला वाटू एकमेका, काला वाटो एकमेका, एकमेका काला वाटू, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, एकमेका काला वाटू, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, एकमेका काला वाटू, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, एकमेका काला वाटू. चाली बी अशा पाहिजे महाराज, चालीना अर्थ सांगितला पाहिजे. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, एकमेका काला वाटू, काला वाटू एकमेका. चालीला अर्थ असला पाहिजे. नाही तो प्रमाण आहे. तो का म्हणे काळा हाना तोंडावरी, आणि ह्यानं त्याला लावली बिलास खानी तोडी. तो का म्हणे काळा हाना तोंडावरी,
हाना तोंडा नाही, हानलीच पाहिजे. आधी म्हणणाऱ्याच्या काळचा वाचाट येतील तेव्हा बघू. मग याला चाल. हा तो का म्हणे काळा हाना तोंडा, तो का म्हणे काळा हाना तोंडा, तुका म्हणे काळा हाना तोंडा, तुका म्हणे काळा हाना तोंडा. आणि हे शिकायला लई डोंगराव जावं लागत नाही. हे जे शिकायला ना सर, डोंगराव जावं लागत नाही. फक्त एक दिवशी बायकोशी भांडण करता करता शिकता येते. तुम्ही पहा. हो, भांडण करताना अगं तुला कळतं का? हा, तुम्हाला लई कळतं. स्वर पहिली पायरी. गबास ना तो मी गबासा. सेकंड पायरी. पुढची पायरी मला आठवत नाही. तेच ग्रंथ असो. काला वाटो एकमेका वैष्णवने का संभ्रमण. मग असा देणारा योग्य अधिकारी, घेणारा योग्य अधिकारी आला, मग त्या भक्ती सुखाची एक मस्ती असते. यल्लब्ध्वा पुमान सिद्धो भवती मत्तो भवती. मस्ती असते. का नसू नये, का नसू नये. माझ्या गुरुजीचं वाक्य आहे, तात्यांचं वाक्य आहे, वारकरी नम्र असावा, लाचार नसावा. नम्रता वेगळी, लाचारी वेगळी. नम्र असलं पाहिजे. सगळ्यांचा काय केला पाहिजे? आधार. लाचार नाही झालं पाहिजे. एखादा जर आला, महाराज कमी समजू नका, 50 एकरचा बागायतदार आहे, मी त्याला तेवढ्याच मस्तीच, मला कमी समजू नको तू, गात्यातले 1,500 अभंग पाठ आहेत, झोकेगा नाही साला. अरे मस्ती पाहिजे. आपली परमार्थाची सुद्धा एक मस्ती आहे. आणि मग त्या मस्तीमध्ये आम्ही खेळ खेळणार. ते सूर बंद करा. ह्या स्वरात म्हणून थाप थाप. खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली, माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुर कवडी. खेळो लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. खेळू लागलो सुर कवडी माझी घोंगडी हरपली. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. खेळ विटी दांडू पोरा, खेळ विटी दांडू. अबक अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला, झेला रे झेला. वरचे वरी झेला, वरच्या वरी झेला, वरचे वरी झेला, वरच्या वरी झेला. हातीचे गमावे तो पाठीचे खाये. हातीचे गमावे तो खेळे कानोबा हमामा को घाले, 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 हमामा को घाले. असा मी खेळाचा आनंद लुटणार. आणि मग तो काला पाण्याकरता आजी ओस अमरावती त्यांना देणार नाही. मग वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. मग आम्ही त्याला वाकुल्या दाखवणार, पण हे काला देणार
नाही. आणि अजून मग महाराज असे अधिकारी या मृत्यूलोकात आहेत ना, तो का म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीरगाडे, या मृत्यूलोकात आम्ही तसे अधिकारी आहोत. पण आम्ही काय करणार, तो काला खाणार. आता तर तोच खाणार. आता ह्याची जेवू, जाताना सुद्धा सवे नेऊ शिदोरी, आणि जर सोबत नेलेली शिदोरी संपल्यावर उपजून या पुढती येऊ, मी पुन्हा येईन, पुन्हा येईन. कशा करता, काला खाऊ दही भात. अशा काल्याचा आनंद आपल्याला अजून थोडक्यात लुटायचा आहे आणि सेवा संपवायची. एकदा सर्वांनी प्रेमपूर्वक देवाचं भजन करा. राहिलेल्या 2 तासात, राहिलेल्या 15 मिनिटात सेवा मला पूर्णत्वात. आपल्या संस्कृतीचं भविष्य, आपल्याला जी कामं करायची त्या संघटनेचा मुहूर्तमेढ म्हणजे गोपाळ आहेत. आणि मला वाटतं तेच कार्य धरून आमच्या गणेश महाराजांनी छोटे छोटे गोपाळ गोळा केलेले आहेत. माणूस आजारी पडला ना, त्याच्यावर काही उपाययोजना असतात. दुखू नये म्हणून पेन किलर असते, दुखू नये म्हणून पेन किलर असते. आहे ते वाढू नये याच्याकरता अँटीबायोटिक असते. पण हा रोग जावा याच्याकरता इम्युनिटी वाढवावी लागते, रोगप्रतिकारक शक्ती आहे. म्हणून ऐकलं का, पाकिस्तानने हल्ला केला, त्याच्यावर आमची सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह जाऊन बॉम्ब टाकतात. हे काय आहे, अँटीबायोटिक आहे, हे पेन किलर आहे. पण या देशातल्या प्रत्येक मुलाच्या हृदयात देशप्रेम निर्माण करणं ही इम्युनिटी पॉवर आहे. म्हणून गरजेचे गावोगावी शिबिर झालेच पाहिजे आणि त्यांना संस्कार दिलेच पाहिजे. ऐकलं का, सध्या मोबाईलचा युग इतकं कठीण युग आहे, ते दिसायला आपल्याला फार बरं वाटतं, पण त्यानं शारीरिक, मानसिक, बौद्धिक फार हानी आहे, फार हानी आहे. वस्तूची वापर करायची अक्कल नसताना जर वस्तू हातात आली ना, त्याचा जो परिणाम असतो तो फार भयानक असतो. ज्ञानोबारांनी उदाहरण काय दिले, कुमारी हाती शस्त्रे. लहान लेकराच्या हातात शस्त्र दिलं तर, घडलेली घटना आहे मुंबईमध्ये, पेपरला मी वाचलं होतं की एक माणसानं रिव्हॉल्वर आणलं आणि पोराने आग्रह धरला, ते लोड केलेलं होतं ते पिस्तूल. पोरानं आग्रह केला, पप्पा मला पाहिजे, मला पाहिजे. आणि त्यानं पोराच्या हातात ते काय दिलं, पिस्तूल दिलं. त्यानं बटन दाबलं, बापाच्या छातीला गोळी लागली, बाप जागेवर मेला. का, नको त्या व्यक्तीकडे नको ती वस्तू आली. म्हणून मोबाईल पाहिजे, काळाची गरज आहे, गरज आहे. पण कधी, त्याच्या वापराची अक्कल आल्यानंतर. सध्या माता मौल्या लेकरं शांत बसतात पण मोबाईल त्यांच्याकडे देतात. मुंबईचे फार मोठे नेत्रतज्ञ डॉक्टर मला भेटले. सर, त्यांनी सांगितलं संभाव्य धोका, सागर महाराज, ते म्हटले अजून 20 ते 25 वर्षानंतर बिना चष्म्याचा एकही माणूस तुम्हाला दिसणार नाही. आणि त्याचं काय कारण आहे, हे मोबाईल. आपण घटना ऐकतोय, लहान लहान मुलांमध्ये काय घटना होत, म्हणजे ज्या युग काळात आपलं मानसशास्त्र आहे ना, त्यानं 3 टप्पे पडलेत माणसाच्या मानसिक विकासाचे. 1 ते 7, 7 ते 14 आणि 14 ते 21. 1 ते 7 मध्ये शिस्त असते. शिस्त नावाचा कपा डेव्हलप होतो. त्याला डिसिप्लिन शब्द, काय शब्द आहे ना, म्हणजे स्वच्छता, शिस्त, हे 1 ते 7. 7 ते 14 भावना, देशाविषयीची, आई वडिलाविषयीची भावनेचा कप्पा कधी विकसित होतो. म्हणून तुम्हाला जर लेकरांना स्वच्छतेची सवय लावायची असेल तर वय क्रमांक 0 ते 7 याच काळात लागते. एकदा 7च्या पुढे गेले मग त्यांना स्वच्छतेचं वळण लावायला फार अवघड जातं. भावना, म्हणून 7 ते 14 हे वय भावना निर्माण करणारं वय. आणि 14 ते 21 हे शरीरातली सेक्स हा कप्पा डेव्हलप होणारं वय. हे माझ्या पदरचं नाही, हा मानसशास्त्राचा काय आहे, सिद्धांत आहे, ज्याला मराठीमध्ये सायकोलॉजी म्हणतात. त्याचा सिद्धांत आहे, त्याचा सिद्धांत आहे. म्हणून हेच वय की तुम्हाला तुमच्याविषयीच्या भावना, स्वच्छता. आणि त्या मोबाईलमुळे काय व्हायला लागलं, ज्या काळामध्ये जो कप्पा आपल्या नजरे दृष्टिक्षेपात यायला नाही पाहिजे त्या गोष्टी आधीच कळायला लागल्या. कसले क्लिपा येतात, काही येतात, माणसं बेडर झाली महाराज. म्हणून भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सिद्धांत सांगतो. मधुसूदन सरस्वती काय म्हटले, आपलं हृदय लाखेसारखं आहे, लाखेसारखं आहे. लाख जशी उष्णतेजवळ गेली की पगळते, तसं म्हणजे आपलं हृदय देवाच्या वियोगात तापलं की पगळतं. आणि पगळलेल्या त्या हृदयात देवाचं प्रतिबिंब पडतं. पण लाखे जर माती मिसळली ती अग्नीजवळ पगळत नाही.
तसं हृदयामध्ये कामक्रोधादी विकाराला थारा दिला तर परमात्म्याच्या वियोगानं ते पघळत नाही, ते निष्ठुर होतं, निष्ठुर होतं. म्हणून माझी पद्धत आहे, मोबाईल मी वापरत नाही असा माझा दावा नाही, पण अशी निष्ठुर जर क्लिप आली मी लगेच बाजूला करतो. कोणी कसं कापलं, कोणी कानाच्या पोटात चाकू खुपसला, ह्या छोट्या छोट्या गोष्टी पाहून पाहून माणसाचे विचार तसे बनतात, ध्यानात ठेवा. म्हणून तरुण पिढीपेक्षाही लहान मुलं घडवणं फार गरजेचं आहे. आणि सांगू का मंडळी, आम्हाला महाराज लोकांना संस्कार शिबिरं का घ्यावी लागली? कारण तुम्ही तुमचे संस्कार शिबिरं चुलीत, मातीत, टीव्हीत, मोबाईलमध्ये घातलीत. हो, छत्रपती शिवाजी महाराज कोण्या संस्कार शिबिरात तयार झाले? कोण म्हणतं? हो, म्हणून या महाराष्ट्रावर 2 जिजाऊचे फार उपकार आहेत. एक जिजाऊनं शिवबा दिला आणि एका जिजाऊनं तुकोबा दिला. हो, एक बायको होती आणि एक आई होती. हो, आता दोन्ही जिजाऊ, दोघीतला फरक, दोघीतला विचार विस्तार करायला मला वेळ नाहीये, पण एक सांगतो, म्हणून सगळी घडी तुमच्या हातात आहे. ही मुलं आता जर गणेश महाराज राहिली आनंदच आहे, पण जर राहिली नाही, तुम्ही त्यांना म्हटलं पाहिजे, शिबिरात काय शिकला, चल मला रोज म्हणून दाखव. हा, तुला शिकवलंय ना सकाळच्या प्रभात करदर्शनाचा श्लोक, भूमिदर्शनाचा श्लोक, स्नानाचा श्लोक, मला म्हणून दाखव. हरिपाठात म्हणा वेळ काढा ना 15 मिनिटं, त्याच्या पुढे हरिपाठ द्या, त्याला वाचायला लावा. काय असतं, हरिपाठ वाचल्यानं तो आयस होणार नाही, हरिपाठ वाचल्यानं तो आयस होणार नाही, पण आईबापाला सांभाळील तर ध्यानात राहू दे. भावनेची निर्मिती. आणि बघा ना, माणसाच्या जीवनात भावना कशी असते. कालिदास मूर्ख होते म्हणे आधी, त्यांच्याबद्दल एक कथा सांगितली जाते. अनेक राजाची राजकुमारी होती, तिला विद्वान पती पाहिजे होता, विद्वान पती. त्या मंत्र्याने अनेक विद्वान पती आणले, ती प्रश्न विचारायची, त्याला चितपट करायची, चितपट करायची. कोणाला? त्या आलेल्या पुरुषाला. सगळे कंटाळले. मंत्री आता किती हिच्या समोर विद्वान आणू, मी पण असंच करा, हिला मूर्खाशीच याचं लग्न लावून देणार. आणि त्यानं अशी खेळी केली. आता ती खेळी सांगत बसत नाही. त्या कालिदासाला काही येत नव्हतं, त्यालाच आणलं. आणि लग्न झाल्यावर हो तिनं विचारलं, अस्ति कष्टित वाघ विशेष, अस्ति कष्टित वाघ विशेष, तुझ्याकडे वाणीचा काही विशेष आहे का? ह्याला काहीच बोलता येईना. आणि मग ती बाई म्हटली, मूर्ख माझ्या गळ्यामध्ये पडला. तिनं त्याचा अपमान केला. एवढ्या एका वाक्यानं भावना डेव्हलप झाली आणि कालिदास मूर्खाचा पंडित झाला. आणि ते शल्य कसं असतं वाक्याचं, अस्ति कष्टित वाघ विशेष, हे 3 शब्द तिनं वापरले होते. जेव्हा कालिदास विद्वान झाले, कुमार संभव आदी करून जे 3 काव्य लिहिले, त्यानं 3 काव्याची सुरुवात त्या बायकोने जे शब्द वापरले त्यानंच केली. एका काव्याची सुरुवात आस्तीनं केली, एका काव्याची सुरुवात कष्टितनं केली, आणि एका काव्याची सुरुवात त्यानं वाघ विशेष केली. म्हणून कधी कोणती घटना जीवनात बदल देऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून शिबिरामध्ये तुम्ही मुलं पाठवले, याबद्दल तुमचं कौतुक आहे. हो, आमच्या गणेश महाराजांनी ते शिबिर केलं, हे त्यांचं कौतुक आहे. आणि हे शिबिर, हे गुरुकुल 2 वर्षाचा प्रवास करत निघालेलं आहे. महाराज, ही धर्मयज्ञ आहे. ही संस्था म्हणजे काय आहे? धर्मयज्ञ. आणि मग ऐकलं का, त्या धर्मयज्ञामध्ये जशी गणेश महाराजाची आहुती आहे, तशा गणेश महाराजाच्या आई वडिलाची पण आहुती आहे बरं. कारण ह्या संस्थेमध्ये मी वर्षातून निदान सावता महाराज 5 ते 7 वेळा सहज येतो, मोकळ्या हाती येतो 5-7 वेळा. फक्त मी वर्धापनाला येतो असं नाही, अधूनमधून मी इकडे येत असतो. तेव्हा मी पाहतो, कधी गणेश महाराजाला जर काही कार्यबाहुल्याचा व्याप असेल तर हे सगळं सांभाळण्याचं काम त्यांचे आईवडील करतात. म्हणून या धर्मयज्ञामध्ये आहुती त्यांच्या आई वडिलांची, गणेश महाराजांची. ही जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली. हो, नाहीतर महाराज चांगले चांगले भाडे भरभरू बेजार आहेत महाराज लोक. आणि ते असून शेजाऱ्याचे ताप, त्या पोरांना पकवाज वाजू देऊ नका, झोप होत नाही. इथं किती बदडा म्हणा ना त्यांना. म्हणून तुम्हाला जागा मिळाली, जागा ज्यांनी उपलब्ध करून दिली त्यांची सुद्धा धर्मामध्ये एक आहुती आहे. बरं, हे कार्य उगच नाही चालत, एकल्याचा नव्हे खेळ. हे दातृत्वान मंडळी महाराज आपापल्या परीने या कार्याला मदत करतात. ही सुद्धा धर्माहुतीच आहे. आता उत्सव करायचा, फुकट होतो का उत्सव? इथं अन्नदान आहे, अन्नदानाच्या सुद्धा सेवा सगळ्यांनी उचलल्या. आणि मला गणेश महाराजांनी सांगितलं, महाराज हो, दरवर्षी हा लोकांचा प्रतिसाद वाढत चाललाय, आणि खरंच वाढत चाललाय. मी याच्या उद्घाटनाचंही कीर्तन केले.
ह्याचा पहिला वर्धापन दिन मीच त्याची सेवा केली आहे आणि आता द्वितीय वर्धापन दिनालाही मीच आहे. पुढे सांगता येत नाही. कल खेल में हम हो न हो, गर्दिश में तारे रहेंगे सदा. पण मी त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. मराठीत आय विटनेस आहे. प्रत्यक्षदर्शी मी त्याचा प्रत्यक्षदर्शी आहे. आणि खरंच काय असतं, चेहरा कार्याचा परिचय देतो. प्रत्येक वेळेला माणसानं बोललंच पाहिजे असं काही नसतं. त्यांचे चेहरे सांगतात ते कोण्या नजरेनं गणेश महाराजाकडे पाहतायत, ते आज या कार्यामध्ये किती शांततेने बसले. तुमचे चेहरे सांगतात. तुमचे चेहरे काय सांगतात, गणेश महाराजाच्या कार्यानं तुम्ही किती प्रसन्न आहे याचा परिचय आता तुमचा चेहरा आहे. आणि एवढं गोड कार्य आमच्या गणेश महाराजांचं चाललंय. हो, आणि ज्ञानश्री, हो, नाव सुद्धा फार संस्थेला गोड दिलं, ज्ञानश्री. ते काय माहित त्यांना मुलगी झाली तिचं नाव ठेवतात का काय माहित, पण ते नाव गोड दिलंय, ज्ञानश्री वारकरी गुरुकुल. आणि ह्या गुरुकुलाचं हे कार्य होत आहे. म्हणून मी म्हटलं, भगवान कृष्णानं छोटे छोटे गोपाळ गोळा करून भविष्य घडवलं, तसे छोटे छोटे गोपाळ गोळा करून हे भविष्य घडवत आहेत. स्वामी गोविंददेव गिरी यांची एक मुलाखत ऐकली होती महाराज. मी गेल्या वर्षी तो वाक्य तुम्हाला सांगितलं. स्वामी गोविंददेव गिरीजी यांच्या अनेक वेद पाठशाळा आहेत. त्यांनी सांगितलं, महाराज, एक पत्रकाराने प्रश्न विचारला स्वामी गोविंददेव गिरीजींना, महाराज, ज्या युगामध्ये तुम्ही पोरांच्या हातात लॅपटॉप द्यायला पाहिजे तुम्ही त्या वयात हे टाळ देताय. ज्या युगामध्ये तुम्ही यांना इंग्रजी शिकवायला पाहिजे त्या युगामध्ये तुम्ही गम गच्छतीन भूभवती शिकवताय, रामा रामो रामा हे शिकवताय. ज्या युगामध्ये ह्या पोरानं काहीतरी विज्ञानाचं ज्ञान घेतलं पाहिजे तुम्ही याच्या चप्प्या करून शेंड्या ठेवताय. तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही या लेकरांच्या जीवाशी खेळताय असं तुम्हाला वाटत नाही? स्वामी गोविंददेव गिरीजींनी स्पष्ट उत्तर दिलं, बिलकुल नाही. काय ते म्हटले, प्रत्येक देशाच्या संस्कृतीला दोन सीमा असतात. एक त्याची भौतिक सीमा असते आणि एक त्याच्या संस्कृतीची सीमा असते. संस्कार संस्कृती हा देशाचा आत्मा असतो. देशाचा देश तोच लयाला जातो जिथं संस्कृतीचा ऱ्हास झाला. हो, आज इटली सारखा देश आहे. इटली सारखा देश आहे. मला संस्कृतीचा ऱ्हास झाला. पती पत्नी आई मुलं सोबत दारू आणि सिगरेट पितात. म्हणून आज इटलीची परिस्थिती अशी आहे, सगळ्यात जास्त नुसते म्हातारे उरले, तरुणच नाहीत त्या देशाकडे. हो, लवकर संपण्याकडे त्यांचे काय आहेत आता, हो, लक्षण आहेत ते जाण्याचे. काय कारण आहे याच्या पाठीमागचं? संस्काराचा काय केला, अभाव झाला. म्हणून संस्कार संस्कृती ही कोणत्याही देशाचा आत्मा असतो. म्हणून पहा, आम्हाला 75 वर्ष नाही, अजून 100 वर्ष सुद्धा गेले तरी आम्ही पाहिजे तसं रामराज्य जगणारी माणसं रामराज्य जगणार नाहीत. का? कारण आलेल्या शिक्षण प्रणाल्या, म्हणजे जेव्हा इंग्रजांनी जी कामं केली जाता जाता आपल्या शिक्षण पद्धतीवर घाला घातला. गुरुकुलं संपवली, आचार्य बुद्धी ही संपली. बघा तुम्ही, वेळ माझी संपली, 2च मिनिटात एक वाक्य सांगतो. दशरथाचा पोरगा राम आहे, गुरुकुलात वशिष्ठाकडे पाठवलंय. असं म्हणता नसतं आलं रामाला, आपलं दशरथाला, वशिष्ठ जरा येऊन मुलांना शिकवत जा वाड्यावर. पण नाही, गुरुघरही पाठवलं. बरं, एवढंच नाही, काय नाही, त्याचा महिन्याचा काय खर्च होईल मी देतो, पण त्यांना भिक्षेला पाठवू नका. हे सुद्धा दशरथ म्हटले नाही, भिक्षा मागूनच खायला लावलं. त्याचं उत्तर देताना फार गोड म्हटले चाणक्याने, जोपर्यंत आम्ही दुसऱ्याचं अन्न खाऊन ज्ञान मिळवत नाही तोपर्यंत ते ज्ञान दुसऱ्याच्या कामी कधी येतच नाही. ज्यांनी मधुकरी मागून खाल्लं, भिक्षा मागून खाल्ली, ती मधुकरी कायम सांगते, अरे तू लोकांचं खाल्लंयस. सध्या म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काय काय देव पण आहेत, पण काही डॉक्टराच्या वेशातले राक्षस पण आहेत. याचे कारण काय? याची कारण आहे, त्याला MBBS ला ऍडमिशन घ्यायला 1,20,00,000 रुपये द्यायचे आणि मग ते वसूल करील कुठून? म्हणजे शिक्षण प्रणाली आपली त्याच्यावर काय झाला, घात झाला, संस्कृतीचा घात झाला आणि देश ऱ्हासाकडे निघाला. म्हणून देशाच्या संरक्षणा आपल्या सीमा 2 आहेत, एक भौतिक सीमा आहे आणि एक संस्काराची सीमा आहे. ऐका, जसा देशाची भौतिक सीमा सांभाळायला धारकरी पाहिजे, तसा संस्कृतीची सीमा सांभाळायला वारकरी पाहिजे. धारकरी आणि वारकरी ह्याच्यात लय अंतर करत जाऊ नका.
धारकरी भौतिक सीमा सांभाळतो तर वारकरी संस्कृतीची सीमा सांभाळतो. एवढं गोर कार्य आमचे गणेश महाराज करतायत. हे सगळे गोपाळ आणि यांच्याही भावी जीवनाकरता अनंत शुभेच्छा देतो. भगवंतानं गोपाळ गोळा केले, चोऱ्या चालू केल्या, गवळणी त्रस्त झाल्या. यशोदेनं सांगितलं कृष्णा प्रचिती आली आता मला, आता वनात जा. वनात गेले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. सगळे गोपाळ एके दिवशी गोळा केले. गोपाळ खेळून थकल्यानंतर त्यांच्या शिदोरीचा काला केला. सगळे गोपाळ कमळाच्या आकारानं बसवले. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडे बघा. एक प्रमाण मुद्दाम टाळले मी. झाली आता वेळ म्हणते, आता दिवे लावण्याची वेळ, कुठे जेवणाची वेळ म्हणून आता म्हणून सगळे गोपाळ बसवले. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांनी इकडे पहा, इकडे इकडे माझ्याकडे. ए बाळा इकडे पहा. सगळ्यांनी माझ्याकडे पहा. भगवंताने सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे केंद्रित केलं. सगळ्यांच्या मुखावर नर्म हास्य निर्माण केलं. थोडं हसा, हसा राव बाबा. तुम्ही दोघच राहिले, सगळी बोरी उलती पालती झाली हसून. आता तुम्ही हसा थोडस. असं सगळ्यांच्या मुखावर नाजूक हास्य निर्माण केलं आणि परमात्म्यानं गोपाळकाला वाटला. त्याचं वर्णन भगवान शुकदेव करतात. बेब्रद वेनम जठर पठ्ठयो शृंग वेत्रेश गक्षे वामे पानो मसृण कवलम तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन मध्ये स्वपरी सुरदो हासयन नर्म बिस्वैहि स्वर्गे लोके मिशति भुभुजे यज्ञ भोग बाल केले. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. उपस्थिती आहे. मी काही क्षण सागरजी विसरून गेलोय. मी बोरीत कीर्तन करतोय की आळंदीत कीर्तन करतोय हा भ्रम मला सध्या निर्माण होतोय. आणि हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे. एवढी महाराज मंडळी एका जागी येणं ही सुद्धा क्रांतीच आहे की जी आमच्या गणेश महाराजांनी करवली. हो, एवढे महाराज ऐकलं का? कोण आहे? नाळे महाराज. कोण्या गावाला सांगा एवढे महाराज गोळा करून दाखव म्हणा. हा सोपं नाही. पण माने पाचारी तान व्यारानो ऐसी येती लोकप्रियतेसाठी. इथं सागर महाराजासारखे शब्द सम्राट आहेत. आमच्या केशव महाराजासारखे पाठांतर सम्राट आहेत. कुलदीप महाराज सारखे स्वर सम्राट आहेत, आहे ना. मग या सगळ्या सम्राटांना सांभाळण्याकरता एखादा आमच्यासारखा पाहिजे म्हणून योजना केलेली. आणि एवढे फोकस एका जागी असताना माझ्यासारखं कधीच करपून गेला असता. एवढे फोकस आहे सध्या हे संप्रदायातले. आमचे सागर महाराज यांचंही कार्य सध्या वेगळी झुंबड महाराष्ट्रामध्ये आहे. आमचे केशव महाराज सुद्धा, आमचे केशव म्हणजे सगळेच माझे आहेत, काही वादच नाही. आमचे केशव महाराज म्हणजे वारकरी संप्रदायातली चाकोरी काय असते कीर्तनाची याचा परिचय सगळ्या संप्रदायाला देत आहेत. आणि सागर महाराजाची शब्द फेकचा फॅन मी पुत्र आहेच, पण आमची बहीण, आमची भाऊजाई त्यांच्या स्टेटसला सागर महाराज असतात. माझ्या कीर्तनात बसत नाहीत. असं वाईट वाटतं महाराज, असा तुमची चिड येते मला. पण आता करता काय, सत्य पुढे शान पण चालत नाही. असं. आणि एक दृश्य बदलत चाललंय महाराज पश्चिम महाराष्ट्राचं. एक काळ असा होता क्वालिटीचे वाजवणारे मराठवाड्यात, क्वालिटीचे गाणारे मराठवाड्यात, क्वालिटीचे विद्वान कीर्तनकार मराठवाड्यात. पण आता हे दृश्य बदलत चाललंय. हे केशव महाराज, सागर महाराज, अभिमन्यू महाराज, आमचे जरे महाराज, कुलदीप महाराज अशी बरीचशी आमच्या पोटावर पाय द्यायला जन्माला आली. पण काळजी करू नका केशव महाराज, तुमच्या पायानं आमच्या पोटाला काय होईल असं मला वाटत नाही. असो, पण हा आनंद आहे, आनंद आहे. हो, स्वावलंबी महाराष्ट्र प्रत्येक व्यक्ती जसा झाला पाहिजे तसा संप्रदायाचं प्रत्येक गाव स्वावलंबी झालं पाहिजे. एक अशी गावं झाली पाहिजे. बाहेरचा टाळकरी, एका वाक्यात बोलू का, अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला. वारकरी संप्रदायाचं गाव कसं झालं पाहिजे, त्याला जर डेमो पाहिजे असेल तर डेमो आहे तुमच्या तालुक्यात, कर्दनवाडी हा डेमो आहे तुमच्यासमोर. टाळकरी आपल्याच गावात, गाणारे आपल्या गावात, वाजवणारे आपल्या गावात. आणि असं प्रत्येक गाव झालं पाहिजे तर सप्ते दीर्घकाळ टिकतील. जास्त बोलायचं नाही, वारं फिरलं मला बी पळावं लागणार आहे. पण पुन्हा एकदा गणेश महाराज कुठे गेले, गणेश महाराजाच्या कार्याचा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि एक नात्यानं ते गणेश आहेत आणि मी उमेश आहे. उमेचा ईश शंकर आणि गणेश म्हणजे गणपती. गणेशचा बाप कोण आहे? म्हणून जसा तो माझा सवंगडी आहे तसा आम्हाला पुत्रवत गणेश महाराज आहेत. म्हणून लेकराचं कौतुक केलं पाहिजे. त्यांच्यापेक्षा वयाने मी मोठा आहे
मग त्या दृष्टीने सांगतो, जसं मी त्यांना शुभेच्छा देतो मित्रत्वाच्या भावने, तसा त्यांच्या वयानं तर ज्येष्ठ जाऊ द्या सर, बाकीचं वयाच्या ज्येष्ठत्वेनं त्यांचं कौतुकही करतो आणि त्यांच्या कौतुकाकरता एवढीच देवाला प्रार्थना करतो, त्यांच्याकडून असंच संप्रदायाचं कार्य दीर्घ प्रदीर्घ अतिदीर्घ रस्व दीर्घ नाही प्लुत ह्याच्याही पुढं कार्य जावं आणि संप्रदायाची सेवा त्यांच्याकडून घडावी आणि पुढच्या वर्षी मला जोडीनं त्यांनी हार घालावा, आपलं पूजा करावी असा आशीर्वाद बी दिला पाहिजे का नाही? नाही तर आयो पड रणकीच्या पायान मायासारखी होय ग बाया, कायला तसलं करायचे? म्हणून अशा शुभेच्छा देऊन वाणीला पूर्णविराम. गायक मंडळी भरपूर आहेत, चाल होणार आहे, पण एक क्रम असा राहील, आता जय विठ्ठल होईल, विनेकरी इथं येतील आणि प्रसादाचं मी हंडीचा अभंग म्हणतो, हंडी नेतृत्वात फोडली जाईल आणि प्रसादाच्या अभंगाला चाल द्यायची असेल तर द्या. मला मात्र निघणं गरजेचं आहे. मला 7 ते 9 कीर्तन दौंड जवळ गाठायचंय आणि दाट पेरलं कणीस बारीकच पडत असतं. आज पेरा थोडा दाट आहे आणि गणेश महाराज सारखे ते ऍडजस्ट केलेलं आहे. याकरता सगळ्यांविषयी सद्भाव. विठ्ठल जय